अकोले तालुक्यातील राजूर गावात दारूबंदी असून ही दारू कशी विकली जाते याचे स्टिंग ऑपरेशनच न्यूज सह्याद्री एक्सप्रेसच्या हाती लागले आहे। काल राजूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील सामाजिक कार्यकर्ते, महिला यांनी राजूर पोलीस स्टेशनला जात धडक देत बांगड्यांचा आहेर दिल्यानंतर रात्री उशिरा एक इसम या ठिकाणी बेकायदा दारू विक्री करताना सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख व त्यांच्या सहकारी यांनी पकडला आहे। तसेच राजूर गावात कशी होते दारू विक्री याचे स्टिंग ऑपरेशन पहा। यामुळे राजूर पोलीस स्टेशनचा दारू विक्रेत्यांचे कोणत्याही प्रकारचा अंकुश नसल्याचं चित्र समोर आलं आहे। आज राजूर गावची ग्रामसभा होती, यावेळी याच विषयाची प्रकर्षाने चर्चा झाली। यावेळी महिला वर्ग आक्रमक झाल्याचं चित्र दिसून आलं। अधिकारी वर्गाची मिलीभगत असल्याशिवाय हे शक्य नसल्याचं यावेळी दिसून आलं आहे। यामुळे ग्रामपंचायत आणि राजूर पोलीस स्टेशन बेकायदा दारू विक्रेत्यांच्या दबावाला बळी पडत असल्याचं दिसत आहे। दारू विक्रेते हे मुजोरपणे, दादागिरी व आडदांडपणाच्या जोरावर आपली दादागिरी स्थानिक ग्रामस्थांवर थोपत असून राजूर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी वर्ग यात सहभागी असल्याचं अप्रत्यक्षपणे दिसून आलं आहे। यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी लक्ष देण्याची गरज आल्याचं दिसत आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी प्रतिनिधी भाऊसाहेब साळवे, अकोले।